बैलांसाठी जो चारा लागतो तो आज गोळा करून घ्यायचं काम चालू आहे बघा इथं. पूर्ण एक तुकडा आहे बागी बागी कुणाला काय उपयोग राहील हव्याने चालल्या जाते इकडे तिकडे. काहीच तुम्हाला जेवढं हे सोपं वाटतं ना एवढं सोपं पण नाही. फक्त डोक्यावरती चारा घ्यायचा आणि फेकायचा किंवा व्हायचा एवढं सोपं नाही. वाहत असताना ना वरती फेकायचं आपल्याला ते तिथनं वरती फेकायचं. जय शिवराय जय शंभूराजे सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपलं मक्की कापायचं काम चालू आहे. आणि जी मक्की कापलेली आहे त्याच्यामध्ये ना आपल्याला बैलांसाठी जो चारा लागतो तो आज गोळा करून घ्यायचं काम चालू आहे बघा इथं. जे आपलं चिंचवालं वावर आहे त्याच्यामधलं हे जे 2 तुकडे आहेत ना ह्याचा चारा आपल्याला गोळा करायचा आहे. आणि बाकीचे जे तुकडे आहेत ते दुसऱ्यांना चारा द्यायचा आहे. तो मामान त्यांना किंवा पाहुणे ते त्यांना द्यायचं. हे बघा इथं आता काम चालू आहे आपल्याला मस्तपैकी. या प्रकारे चारा गोळा केला जातो बघा इथे. तिकडनं गोळा करायचा आणि या साईडला इथं ठेवायचा आहे आपल्याला चारा. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे चारा गोळा करायचं काम चालू आहे आपलं. हे बघा गाईस तिकडनं चारा गोळा करून आणायचा आणि ह्या साईडला एका साईडला इथं ठेवायचं आहे आपल्याला. कारण पूर्ण गोळा करून ठेवायचा असतो. 3-4 महिने बैलांना चारा होऊन जातो तो. म्हणजे टेन्शन नसतं मग 3-4 महिने पूर्ण कोरडा चारा आहे बघा ह्या साईडला. चला गाईस बघा मस्तपैकी आपलं काम चालू आहे. आवाज येतो का नाही तुम्हाला माहित नाही मला कारण तोंडाला रुमाल बांधलेला आहे ना. हे बघा इकडनं वायाचं काम चालू आहे आपलं. ह्या साईडला पप्पान ते बसले बघा. पप्पान ते वरती चारा गोळा करतायत आणि इकडनं आपण फेकायचं काम चालू आहे आपल्याला. चला आता टाकूयात हा चारा इथं. हे बघा इथं पप्पान ते बसलेत. कुठं खाली टाकू का इथं. चला काही हे बघा इथं फेकलं आपण या साईडला. या टाईप मध्ये काम चालू आहे गाईस. इथं वर लागूनच टाक मा टाक टाक नीट नीट नीट. हव्याचं सगळं उडतंय गाईस ते सगळं. हे बघा इकडं पप्पान ते वरती थांबलेत आणि ह्या साईडला हे काम चालू आहे आपलं. चला गाईज बघा इथं मस्तपैकी काम चालू झालं आपल्याला. एवढा गंजा झाला पूर्ण कंप्लीट बघा गाईज इकडे. बघा या प्रकारे बरंच गंजा झालेला आहे. अजून तर एक तुकडा पण झालं नाही गाईज. पूर्ण एक तुकडा आहे बागी बागी कुणाला काय उपयोग राहील हव्याने चालल्या जाते इकडे तिकडे. हवा आला का. चला गाईज आता एवढं थोडंसं बाकी आहे. हे एक तुकडं झालं की नंतर आपल्याला वरचं तुकडं भरायचं आहे आपल्याला. चला गाईज झालं आपल्याला एवढं. हे वाहून गेलं पूर्ण. आता आपण जेवणला निघणार आहोत. चला आता चिंच खाली मस्तपैकी जेवणला जायचं आहे आपल्याला. तर झालं एवढं हे तुकडं. एकच बाकी आता तिकडचं थोडंसं बाकी आहे. जेवण करून तेवढं काम करून घेऊयात आपण. चला आता जाऊया जेवणला. चला गाईज या जेवणला मस्तपैकी बघा शेतामध्येच एकदम भारी सगळं काम झालं आपलं. जेवणला बसल्यात आता पण बघा मस्त गिलक्याची भाजी टरबूज आणि ते पण आणलेलं आहे. चलो करूया जेवण आपण आता. चला गाईज मस्तपैकी झोपलेत मस्त जेवण झालं आमच्यावालं. हे बघा इकडं हे बसलेत इकडं बघा सगळे. आकाश संदीप गणा इकडे कृष्णाबाई मम्मी पप्पा ते साहेबा काकांत आला बघा मस्त आराम करतायत हे सगळे. चला आता थोडा वेळ मस्त आराम करूयात आपण आणि नंतर जाऊयात मस्तपैकी घरी. काहीच चला जेवण झालं थोडा आराम केला. पण इकडे बघा एवढं उन्हात पण हे आता परत येऊन गेले तिथं काम करायला. यांना सांगितलं थोडा वेळ ना आराम करा. हे बघा मम्मीने ते बांधून ठेवतायत. आपण आता वाहूयात. मम्मीने ते बांधतायत आणि आपण हे वाहून ठेवायचं. हे का चला गाईज आता मस्तपैकी व्यवस्थित काय नाही फक्त आता मम्मीने ते बांधून ठेवतायत. ते आपण डोक्यावर उचलून घेऊन तिथे जायचं आहे आपल्याला त्या साईडला. ते बघा तिकडं पप्पान ते वरती चढलेले आहेत. त्याच्यावरती सुरा आणि मी वरती टाकणार ते. आणि पप्पान ते वरती बघा ते रस्ता आहेत व्यवस्थित. एक 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 जो चाऱ्याचा गठ्ठा येतोय तो व्यवस्थित रचून घेता येत. गाईज हे बघा या प्रकारे आपल्याला वरती व्हायचं आहे. बघूयात आपण कशा प्रकारे टाकायचं आहे ते. तो चला गाईज आपण आता हे डायरेक्ट वरती फेकायचं आपल्याला. ते तिथनं वरती फेकायचं या प्रकारे वरती फेकायचं. काही मस्त बांधायचं काही थोडंसं राहिलं आता. ऊन पण इतकं पडले ना एवढं करायचं ना रे कधी बी नाही ना. हा चला काही एवढंच थोडंसं करायचं आपल्याला. हे झालं की मग आपण मस्त निवांत घरी जाऊयात.
काहीच तुम्हाला जेवढं हे सोपं वाटतं ना एवढं सोपं पण नाही. फक्त डोक्यावरती चारा घ्यायचा आणि फेकायचा किंवा व्हायचा एवढं सोपं नाही. वाहत असताना ना हे बघा इथं तुम्ही ह्या साईडला बघा हे धस निघालेलं असतं बघा. हे बघा हे पायात जायचे खूप मोठे चान्सेस असतात बघा. हे प्रत्येक पूर्ण शेतामध्ये येत असे धस, कारण चपलामधनं डायरेक्ट पायात घुसतं ते आणि इतकं टोकदार असतं ना डायरेक्ट घुसल्यानंतर पूर्ण पाय सुद्धा फाडून टाकतं ते. सो त्याच्यामुळे वाहत असताना ना खाली ह्याच्यावर पण लक्ष द्यावं लागतं. खूपच काळजीपूर्वक पाय टाकावा लागतो. दूर घेतली मिळाली. सो चला आता, आणि एवढं ऊन आहे ना आता 12:30-1 वाजून गेलेत. दुपारचं पूर्ण ऊन आलेलं आहे. थोडंसं राहिलं आता 10-15 मिनिटाचं काम. हे झालं की आपण आता घरी निघणार. मस्त घरी आंघोळ करायची आणि आराम करायचा काहीच. बघा काहीच या साईडला थोडंसं राहिलं आता. एवढं हे 2 गट्टे आणि हे 2 गट्टे राहिलेले आहेत फक्त. एवढं झालं की मग आपण मस्त घरी जाणार. बाणे व्यवस्थित एकदम व्यवस्थित मम्मीने त्या फक्त बांधून देत आहेत. मी आणि सुरा वाहण्याचं काम करतोय. कारण कसं आहे वाहताना थोडं जड राहतं ना. आता फक्त एवढे 2 गट्टे राहिलेत गाईस. हे झालं की मस्त आपण आता घरी जाऊयात. चला आता करूयात एवढं काम. चला गाईस आता फायनली आपलं काम पूर्णपणे झालंय फिनिश. बघा या प्रकारे आपल्याला बैलांसाठी पूर्ण चारा आपण केलेला आहे. बघा आता हा आपल्याला मस्तपैकी हा जो चारा आहे 3-4 महिने बैलांना व्यवस्थित पुरेल एवढा चारा झाला आहे. अजून तर आपण एकच तुकडे केले गाईस. वरचं अजून बाकी आहे आपलं. म्हणजे भरपूर हे घरी अजून उंच होईल थोडीशी. सो चला आता निघूयातच आपण. घराकडे निघायचं आपल्याला लगेचच. आता ऊन पण खूप जबरदस्त झालंय. सो चला निघूयात आपण आता घराकडे. तिकडे बघा घरी जायच्या आधी इकडं काय काम काढलं मम्मीने. हे तर डोले आहे. आता तिचं खाली जाऊन डोल्या कुठत बसायचा म्हणे. घरी जाण्यापेक्षा इथं बरं आहे थोडंसं डोल्या तरी कुठल्या जाईल. चला आता आपण डोल्या कुठून घेऊयात मस्तपैकी या साईडला. काय नाही बरोबर उसळताना नाही. मग चाल ना. चला गाईच तिकडून चालला असे ना खाली. हे बघा गाईच डोल्या घेऊन जात आपण तिचं खाली आणि याला कुटायचं आहे. तिथं डोल्या कुटायचं काम आहे. कदाचित आपलं घरी जाणं कॅन्सल होईल आज. सायंकाळी परत आपल्याला थोडंसं काम ते कदाचित उरलेला जो चारा आहे तो भरायचा चालू आहे विचार. पण बघूयात. जर घरी गेलो तर काही चारा नाही भरणं होणार. जर इथं थांबलो तर मग भरावं लागेल. आता मस्त इथं चिंच खाली झोपायचं मस्तपैकी आराम करायचा. हे बघा थैली आहे, युरियाची थैली आहे. मस्तपैकी त्याच्यावरती खाली टाकायचं इथं आणि झोपायचं मस्तपैकी. एकदम थंडगार हवा येते इथं शेतामध्ये. चला आता करूयात थोडा वेळ आराम. मम्मीने ते कुठं आहेत. आपण आता थोडा वेळ मस्त आराम करूयात. या प्रकारे डोल्या कुटायचं काम चालू आहे आपलं. म्हणजे डोल्या म्हणजे तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं आपण. ह्याच्यापासून बी तयार करायचं आणि जे बी आहे ते शेतात लावलं की कांदा तयार होतो, कांद्याचं रूप. या प्रकारे बघा कुटायचं आहे. ह्याच्यातनं काळ्या बिया निघते ना. हे बघा थांब रे मग. हे बघा काही या प्रकारे काळी बी निघते. ह्याला उडवायचं आणि उडवलं की मग काळ्या बिया सांगायतात इथे. आणि हे आपल्याला शेतात लावायचे आहेत. त्याच्यापासून रोप तयार होतं. रोप लावलं की मग त्याच्यापासून कांदा. चला आता हे एवढं कुटायचं आहे. मम्मीने त्या मस्त कुटतायत. हे करूयात आपण तोपर्यंत आराम. तू या असं का बदलाव राहिला उडाव नाही का असं. चला काहीच मस्तपैकी काम चालू आहे मम्मीने त्यांचं बघा. चला गाईज आता मस्तपैकी काम झालंय आपलं. आता निघूयात आपण घराकडे. इकडे बघा रोहित असं म्हणतो मी आला होता शेतात पाणी भरायला. हे बघा झालंय आपलं डोल्या कुठून झाला. आता मस्तपैकी गाडीवर घेऊन जाऊत आपण डोल्या. चला आता निघूयातच आपण घराकडे. चला गाईज शेतामधनं आलो आता घरी. थोडंसं फ्रेश व्हावं लागेल कारण संपूर्ण चारा व्हायला त्याच्याने सगळे अंगावर घाण आलेली आहे. सुचना मम्मी ते बघा फ्रेश स्वच्छ करून घेत आहेत. काही काम आता शेतात आलेत ना मग थोडं फ्रेश घाण असेल. सगळे भांड्यान ते बाहेर काढून घेतले, स्वच्छ केलेत. सुचला आता थोडंसं फ्रेश होऊयात कारण पूर्णपणे अंग भरलेलं होतं दिवसभर चारा व्हायला ना. सुचला आता थोडंसं फ्रेश होऊयात आणि आराम करूयात. चला काही इकडं थोडं फ्रेश झालो आणि लहान मामांच्या दुकानावरती आलो होतो फिरायला मस्तपैकी. इकडं वरच्या साईडला मस्त थोडं फ्रेश होतं. इकडं वातावरण पण खूप छान असतं बघा. इकडं
या साईडला आलो होतो. आपला आम्ही तो बघा बसलाय गाडीवर, टाइमपास करतोय काहीतरी. खूप छान वातावरण असतं इकडं, म्हणून मस्त फिरायचं. रोड आहे, हायवे या साईडला बघा, मस्त खूपच छान वातावरण आहे. गाड्या त्या चालत असतात. सो चला आता थोडा वेळ इकडं मस्त एन्जॉय करूयात, आपण बसूयात थोडा वेळ आणि नंतर मग जेवणला घरी जाणार आहोत आपण. घरी आलो होतो आता इकडं मस्तपैकी. आता जेवण करून घेऊयात. स्वयंपाक झाला असेल का नाही माहिती नाही अजून, बघूयात आपण. इकडं चालू आहे स्वयंपाक आय थिंक. हे बघा मम्मी ते बनवत आहेत स्वयंपाक. भाजी शिजते, चपात्या त्या बाहेर पप्पान ते घेऊन गेलेत. सो चला आता जेवण करून घेऊयात आपण आधी, आणि जेवण झालं की मग मोठ्या मामांच्या घरी जायचं आपल्याला, कारण वरती तिथंच टेरेसवरती आपण झोपत असतो, तिकडे मस्त हवा येते ना. सो चला आता करूयात जेवण आपण. चला गाईज, आपण इकडं वरती आलोय मामान त्यांच्या घराकडं मस्तपैकी झोपायला. अजून एक जावर घेऊन आलो खालून, कारण थंडी खूप वाजते ना वरती, हवा जबरदस्त येत असते. सो चला आता आपण मस्तपैकी जावर ठेवून देतो इथं मी, तेच पलंग आहे आपला. सो आजचा व्हिडिओ आपण इथं स्टॉप करूयात. नक्कीच आजचा ब्लॉग तुम्हाला कशा प्रकारे वाटला, ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा. भेटूयात एका नवीन ब्लॉग सोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.